मित्रांनो, मागच्या भागात आपण पाहिलं, की स्ट्रेस फॅक्टर कशामुळे होतो, झोप का नीट येत नाही, हे सगळं आपण पाहिलं. परंतु त्याचे उपाय काय आहेत नेमके, ते आपण ह्या भागात पाहणार आहोत. सगळे उपाय, आयुर्वेदाचे उपाय काय आहेत, योगाचे उपाय काय आहेत, काय-काय आपण करू शकतो, आहार कसा असावा, विहार कसा असावा, ते सगळं आज आपण आजच्या भागात पाहूयात. चला तर मग. पहिला उपाय म्हणजे मेडिटेशन. हे फार महत्त्वाचं आहे. मी मागे पण सांगितलं होतं. आणि स्टेअरिंग ॲट वन ऑब्जेक्ट फॉर लाँग टाईम. म्हणजे एखाद्या अंधाऱ्या खोलीमध्ये बसायचं मस्तपैकी आणि त्याच्या 10 फुटावर एक मेणबत्ती लावायची आणि तिला न्याहाळत राहायचं. असं करण्याने तुमची एकाग्रता वाढते, बाकीचे विचार हळूहळू कमी होतात. प्राणायाम. प्राणायाम हा अतिशय महत्त्वाचा आहे, जो तुमच्या मनावर कंट्रोल ठेवू शकतो. श्रीकृष्णांनी गीतेमध्ये सांगितलं की मनाला जिंकणे किती अवघड आहे. वायू इव दुष्करम. आता आपल्याला वायू दिसतो का? नाही दिसत. त्याला जिंकणं त्यामुळेच अवघड आहे. वादळ येतं, सगळं येतं, पण मनुष्य या वादळाला जिंकू शकत नाही. सायक्लॉन येतात, त्यांना मनुष्य जिंकू शकत नाही. याचं कारण वायू हा दुष्कर आहे. आणि या वायूप्रमाणेच हे मन दुष्कर आहे, त्याला जिंकणं अवघड आहे. मग त्याला जिंकायचं असेल तर श्रीकृष्णांनी स्वतः सांगितलं आहे की श्वासावर लक्ष केंद्रित करा, प्राणायाम करा. आणि त्याच्यामुळे शेवटी आपण नाकावाटे काय घेत असतो, तो वायू घेत असतो. नाकावाटे काय सोडत असतो, तो वायू सोडत असतो. आणि ह्या वायूला कंट्रोल करून आपण आतमध्ये घेतो. आणि वायूला जो कंट्रोल वायू आहे त्याला परत बाहेर आपण मोकळ्या हवेत सोडत असतो. म्हणजेच इथे वायूला नियंत्रित करण्याची जी कला आहे ती प्राणायामाद्वारे साधते. आणि त्याबरोबरच अप्रत्यक्षरित्या आपण प्राणायामाद्वारे मनावर पण कंट्रोल साधत असतो. परंतु प्राणायाम करताना एक गोष्ट कधी लक्षात ठेवली पाहिजे की आपण जो श्वास घेतो तो हळूहळू घेतला गेला पाहिजे. आणि नंतर अंतकुंभक म्हणजे थोड्या वेळ श्वास आतमध्येच ठेवायचा आणि नंतर हळूहळू तो बाहेर सोडायचा. आणि हा प्राणायाम करताना नाकावाटे जी हवा आत जाते तेव्हा त्या हवेवर लक्ष केंद्रित करायचं. हवा बाहेर सोडताना पण त्या हवेवर लक्ष केंद्रित करायचं. असं केल्याने हळूहळू मनाचा कंट्रोल वाढत जातो. मनामधून बाकीचे विचार बाहेर जायला लागतात आणि तुमच्या मेंदूमधला स्ट्रेस फॅक्टर कमी व्हायला लागतो. व्यायाम, त्यातल्या त्यात योगा आणि सूर्यनमस्कार हे तुमच्यातला स्ट्रेस फॅक्टर कमी करतात. कुठलाही व्यायाम असू दे, तुमचा ॲटिट्यूड चांगला करतो, तुमच्यामध्ये पॉझिटिव्हनेस येतो आणि तुमच्या शरीरामध्ये जी ऑक्सिजनची गरज आहे ती मोकळ्या हवेमध्ये जर तुम्ही भागवली तर तुमच्या शरीरातल्या पेशी प्रफुल्लित होतात, तुमच्या मेंदूच्या पेशी प्रफुल्लित होतात. आणि मेंदूला जर एक्स्ट्रा ऑक्सिजन मिळाला तर नक्कीच स्ट्रेस फॅक्टर कमी होताना दिसतो. याचं कारण असं की आपल्या मेंदूला सगळ्यात जास्त एनर्जी लागत असते. तुम्हाला माहिती आहे, जर आपण मोबाईल इंटरनेटवर चालू केला किंवा त्याचा डेटा चालू केला तर बॅटरी लवकर खाल्ली जाते. तसंच आपल्या मेंदूमध्ये जे न्यूरॉन्स आहेत त्याला जास्तीत जास्त ऑक्सिजनची गरज असते आणि ग्लुकोजची गरज असते. आणि मोकळ्या हवेमध्ये जर आपण व्यायाम केला तर आपली ऑक्सिजनची, मेंदूची गरज छान भागवली जाते आणि आपला स्ट्रेस फॅक्टर कमी होताना दिसतो. आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. त्याबरोबरच आपण काम करताना जी सिडेंटरी लाईफस्टाईल अडॉप्ट केली आहे त्याच्यावर पण आपण थोडा विचार करण्याची गरज आहे. याचं कारण असं की सिडेंटरी लाईफस्टाईलमध्ये आपण एका जागेवर बसलेलो असतो, त्यामुळे आपल्या शरीरामध्ये कॉर्टिसोल्स वाढतात आणि आपल्याला खाण्यासाठी, जेवणासाठी जास्त खावखाव सुटते. आपण जास्त खातो पण आणि आपला जो सेंट्रल ओबेसिटी आहे, पोटाचं घेर वाढत जातो, वजन वाढत जातं आणि त्याच्यामुळे आपल्याला आणखी स्ट्रेस वाढत जातो. आपण जीवनात काही करतोय का? आपण एकच रटाळ आयुष्य जगतोय, मग आपल्याला कामामध्ये समाधान मिळत नाही. या सगळ्या गोष्टी आपल्याला मनाला लागायला लागतात आणि त्याच्यामधून पण स्ट्रेस फॅक्टर आणखी वाढत जातो. यासाठी काम करताना सुद्धा थोडं थोडं उठून चालायचं, परत कामाला बसायचं, चालायचं, असं अल्टरनेट केलं तर हा स्ट्रेस फॅक्टर कमी होताना दिसतो. आणि याबरोबर याशिवाय आणखी काही गोष्टी करू शकतो ज्या तुमच्या आयुष्यामध्ये जिज्ञासा निर्माण करतील. असं करत राहिलं तर त्याचा नक्कीच चांगला फायदा होतो. आता आपण हे सगळं पाहिलं. आता आपण पाहूयात आयुर्वेदाच्या माध्यमातून आपण तुमचा स्ट्रेस फॅक्टर कसा कमी करू शकतो. मेंदूमध्ये जी काळजी आहे, चिंता आहे, ते कशी कमी करू शकतो. कारण आत्ता आपण हे सगळे उपाय पाहिलेत, परंतु आयुर्वेदाचे जे उपाय आहेत ते तुम्हाला शाश्वत असा आनंद देतात, शाश्वत असा फरक पाडून देतात. त्यामुळे आयुर्वेदाचे उपाय जर केले तर नक्की चांगला फरक पडतो. आता आपण पाहूया आयुर्वेदानुसार आपण काय काय करू शकतो. मित्रांनो, आपण पाहिलं की आपण व्यायाम केला पाहिजे, आपण मेडिटेशन केलं पाहिजे, परंतु त्याबरोबर आयुर्वेदाचे काही उपाय जर आपण अवलंबले तर त्याचा नक्की चांगला फरक पडतो. आयुर्वेदामध्ये दिनचर्या सांगितले, ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठे स्वस्थो रक्षार्थम आयुष्या. म्हणजे ब्राह्ममुहूर्तावर म्हणजे सकाळी लवकर उठावं, त्याच्यामुळे तुमच्या स्वास्थ्याचं रक्षण होतं. शरीर चिंताम निर्वर्त्य कृतशौच विधीस्तथा. म्हणजे सगळं शौच वगैरे मार्जन झाल्यावर छान व्यायाम करा. सगळे झाल्यानंतर काय काय करायचं ही सगळी दिनचर्या दिलीच आहे.
परंतु सकाळी उठणे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर आहार कसा असावा, तर जास्त बाहेरचं खाऊ नका, जंक फूड, फास्ट फूड खाऊ नका. दुसऱ्याच्या हातचं केलेलं अन्न, त्याच्या मनाचे गुण त्या अन्नामध्ये येत असतात, हे कधी लक्षात ठेवा. त्यामुळे त्या अन्नामध्ये रजोगुण आणि तमोगुण जास्त वाढतो आणि तुमच्या मनामधले षडरिपूसुद्धा त्यामुळे वाढतात आणि तुमच्या स्ट्रेसमध्ये वाढ होऊ शकते आणि झोप नीट लागत नाही. तर कधीही बघा, हॉटेलमध्ये जर उशिरापर्यंत जेवलात, घरी आलात, तर झोप लवकर लागत नाही. याचं कारणच ते आहे, कारण कोणाच्या हातचं अन्न खातो यालाही महत्त्व आहे. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की घरचं अन्न कधीही चांगलं, कधीतरी चालेल. सारखं सारखं बाहेरचं अन्न खाणं हे कधी वाईट. आता तुम्ही पाहताय की आजकालच्या फ्लॅट्समध्ये किचन्स ही फार लहान झालेली दिसतात आणि त्याच्यामध्ये फक्त स्वयंपाक करायचा आणि तेही आठवड्यामधून 4-5 वेळा बाहेरचंच खायचं आणि कधीतरी त्या किचनमध्ये स्वयंपाक करायचा. पुढे पुढे त्या फ्लॅटमध्ये किचनसुद्धा गायब होतील अशी भीती मला वाटायला लागली आहे. असं होऊ शकतं, कारण झोमॅटो बाबा, स्विगी बाबा हे आपल्या आजूबाजूला हिंडत असतात आणि ते तुम्हाला सहज सगळं अन्न पुरवतात. त्यामुळे बाहेर जाण्याची गरज नसते, सगळं घरच्या घरी मिळतं आणि ही सगळी सिडेंटरी लाईफस्टाईल झाली आहे. त्यामुळे कष्ट करणं, आपल्या घरचं अन्न खाणं, षडरसात्मक म्हणजे 6ही चवींचा आहार नित्य सेवन करणं हे कधीही महत्त्वाचं आहे. जीवनाच्या वेळा फिक्स असल्या पाहिजेत. सकाळी लवकर जेवलं पाहिजे, दुपारी साधारण आहार घेतला पाहिजे, रात्री हलका आहार घेतला पाहिजे, लवकर आहार घेतला पाहिजे आणि लवकर झोपलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी पाळल्या तर नक्कीच स्ट्रेस फॅक्टर फार छान कमी होताना दिसतो. झोपेची तक्रार खूप छान कमी होताना दिसते. आता याबरोबर आपण घरच्या घरी कोणती औषधं घेऊ शकतो ते पाहूया. आयुर्वेदामध्ये अशी काही औषधं सांगितलेली आहेत की तुमचं ती डोकं शांत करतात, तुमच्या मनातला रजोगुण कमी करतात. त्यातलं पहिलं औषध कोणतं असेल तर ते म्हणजे जटामांसी. जटामांसी असं औषध आहे की तुमच्या न्यूरॉन्सवर ते छान काम करतं. जटामांसीचं जर मूळ बघितलं तर ते केसाळ असतं आणि ते न्यूरॉन्ससारखं असतं. आपले जे न्यूरॉन्स असतात ते पण केसासारखे असतात. बरेच न्यूरॉन्स हे एकत्र येऊन बंडल्स बनलेले असतात आणि त्याचा मेंदू बनलेला असतो. म्हणजे थोडक्यात काय, तर तुम्ही एखादी वाइंडिंग केलेली मोटर बघितली असेल, म्हणजे वाइंड केलेली वायर बघितली असेल, ती कशी एकाला एकाला अशी लावून लावून ती गुंडाळलेली असते. तसंच आपला मेंदू आहे आणि त्याच्यामधून हे सिग्नल सगळे वाहत असतात. तसंच ही जटामांसी जी असते त्याचा जो केसाळ भाग आहे तो आपल्याला काय दर्शवतो, तर तो मेंदूवर काम करण्याची त्याची ताकद, निसर्गाने त्याला दिलेली ताकद ही तो दर्शवत असतो. जटामांसी हे ब्लड प्रेशरवर पण फार छान काम करतं. तुमचा मेंदू शांत करतं, स्ट्रेस कमी करतं, भीती कमी करतं आणि तुमच्या मेंदूमध्ये जे काही सिक्रेशन्स आहेत, डोपॅमिन सिक्रेट होतं, कॉर्टिसोल आहे, ते सुद्धा कमी करायचं काम जटामांसी खूप छान करते. त्याच्यामुळे जटामांसीचे चूर्ण हे सकाळी आणि रात्री झोपायच्या आधी पाव चमचा गरम पाण्याबरोबर घेतलं किंवा जस्ट तोंडात टाकलं तरी मनाचा रजोगुण छान कमी होतो आणि झोप छान लागायला लागते, स्ट्रेस फॅक्टर छान कमी होतो. नंतरचं औषध आहे तगर. तगर म्हणजे आपल्याला जी दिसते ती तगर नाही, ती आहे खोटी तगर. खरी तगर असते त्या तगरीच्या मुळाचं चूर्ण हे आपल्या मेंदूवर फार छान काम करतं. तगराचा एक प्रभाव सांगितलेला आयुर्वेदामध्ये दुःस्वप्न विध्वंसनी. याचा अर्थ असा की तुम्हाला जी वाईट स्वप्न पडतात ती कमी करण्याचं काम तगर करते. आता वाईट स्वप्न का पडतात, मी नेहमी सांगत असतो, बऱ्याच ठिकाणी सांगितलेलं आहे मी, की वाईट स्वप्न यासाठी पडत असतात की आपल्या मनाचे 2 भाग असतात. एक असतं कॉन्शियस माइंड आणि दुसरं असतं सबकॉन्शियस माइंड. तर कॉन्शियस माइंड जे असतं, आता मी बोलतोय तुमच्याशी, मी कॉन्शियस आहे, पण सबकॉन्शियस माइंड असं असतं की तुम्हाला माहीत नसतं त्या मनामध्ये किती ताकद येते आणि तुम्ही झोपलात की ते बाहेर येतं. तुम्ही एखादी गोष्ट पाठ करता आणि तुम्हाला ती म्हणायला सांगितली, तुम्ही पटकन म्हणायला लागता. ते का? कारण तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ती रुजली आहे, ते पाठ झालेलं आहे. तर या सबकॉन्शियस माइंडमध्ये आपण सगळे राग असतात, लोभ असतात, कुणाबद्दल काहीतरी वाटत असतं आणि काय काय आपण विचार करत असतो, ते सगळं रिसायकल बिनसारखं या सबकॉन्शियस माइंडमध्ये साठलेलं असतं. आणि हे आत्ताचं नसतं, अगदी आपल्याला जेव्हापासून आठवतंय तेव्हापासून ते आत्तापर्यंत हे सगळं ह्या सबकॉन्शियस माइंडमध्ये साठलेलं असतं. आणि तुम्ही जेव्हा झोपता आणि कुठली तरी एखादी घटना आधी घडलेली असते, त्याचा संदर्भ घेऊन या घटना जोडल्या जातात आणि त्याचं स्वप्न पडत असतं. हे नीट निरीक्षण केलं तर लक्षात येतं, अरे आपल्याला आज हे स्वप्न का पडलं, याचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा कुठेतरी त्याचा धागा जोडणारं असं कुठेतरी आपण विचार केलेला असतो आणि त्या विचारातूनच हे स्वप्न घडलेलं असतं. मग ते स्वप्न वाईट असू दे, चांगलं असू दे, परंतु ही जी स्वप्न कमी करायचं काम कोणतं जर आयुर्वेदातलं औषध करत असेल तर तगर. ह्या तगराचा पण एक 3 ग्रॅम ते 4 ग्रॅम 1 चमचा या पद्धतीने सकाळी आणि रात्री घेतल्यास खूप छान फरक पडतो. मन शांत होतं आणि झोप छान लागायला लागते, स्वप्न पडत नाही विशेष म्हणजे. आणि याचा जो प्रभाव आहे तगरेचा, यासाठी काही जण तगरेचं मूळ जे आहे ते उशाखाली ठेवायला सांगतात.
त्यामुळे सुद्धा त्यांचं म्हणणं असं आहे की झोप छान लागायला लागते. तिसरं औषध आयुर्वेदामध्ये जे सांगितलं आहे, जे तुमच्या मनावर चांगलं काम करतं, ते म्हणजे अश्वगंधा. अश्वगंधा हे असं औषध आहे की तुमच्या मेंदूमध्ये जी काही खळबळ आहे, रजोगुण वाढलेला आहे, तो कमी करायचं काम आणि मेंदूला विशेष म्हणजे ताकद द्यायचं काम हे अश्वगंधा करत असते. त्याच्यामध्ये असे काही घटक असतात अश्वगंधेमध्ये, जे तुमच्या मेंदूतले न्यूरोट्रान्समीटर्स आहेत किंवा न्यूरॉन्स आहेत, त्याच्यावर शामक पद्धतीने काम करतं. म्हणजे जास्त चांचल्य आलं असेल, तुमच्या मेंदूमध्ये जर रजोगुण वाढला असेल, जास्ती घणघण वाटत असेल, सारखं मन चंचल होत असेल, तर अश्वगंधेसारखं औषध नाही. अश्वगंधेचा 1 चमचा सकाळी रिकाम्या पोटी दुधाबरोबर आणि रात्री झोपण्याच्या आधी पण 1 चमचा दुधाबरोबर घेतल्यास हळूहळू झोप छान लागायला लागते, मेंदूची ताकद वाढायला लागते. याबरोबरच आपण आणखी पण काही गोष्टी करू शकतो. जसं ब्राह्मी सिरप आहे ते पण घेऊ शकतो. ब्राह्मी प्राश नावाचं औषध बाजारात मिळतं ते पण घेऊ शकतो. ब्राह्मी चूर्ण पण घेऊ शकतो. ते पण 3 ते 4 ग्रॅम प्रमाणामध्ये सकाळी संध्याकाळी घेऊ शकतो. याबरोबर शंखपुष्पी नावाचं एक औषध आहे ते पण आपण घेऊ शकतो. त्याचं पण प्रमाण 3 ते 4 ग्रॅम सकाळी, 3 ते 4 ग्रॅम रात्री या प्रमाणात घेऊ शकतो. नंतर गुडूची ही युनिव्हर्सल औषधं आम्ही म्हणतो. तसंच ज्येष्ठमध्ये पण युनिव्हर्सल औषध आहे. ही दोन्ही औषधं एकत्र करायची आणि ती एकत्र केलेली औषधं 4 ते 5 ग्रॅम या प्रमाणामध्ये सकाळी संध्याकाळी घेतल्यास त्याचा मेंदूवर छान शामक प्रभाव होतो. तुमच्या मेंदूमधली जी काही घणघण आहे, चांचल्य आहे ते कमी होतं, रजोगुण कमी होतो, स्ट्रेस कमी होतो आणि झोप छान लागायला लागते. आणखी एक उपाय सांगतो. जटामासी मगाशी सांगितली होती आणि तगर मगाशी सांगितलेलं होतं. ते एकत्र करायचं. त्याचे 2 ते 3 चमचे एका वाटीत घ्यायचे, त्याच्यात पाणी घालायचं, पेस्ट करायची आणि कपाळावर लेप करायचं झोपायच्या आधी साधारण 1-1.5 तास. आणि त्याबरोबरच जटामांसी चूर्ण पाव चमचा जिभेखाली ठेवायचं आणि चघळत राहायचं. असं केल्याने हळूहळू डोकं शांत व्हायला लागतं आणि झोप छान लागायला लागते. डोळे जड होतात विशेष म्हणजे आणि मनाचं कार्य हळूहळू कमी व्हायला लागतं. पंचकर्मामध्ये स्ट्रेस फॅक्टर कमी करण्यासाठी, ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी एक फार महत्त्वाचं पंचकर्म आयुर्वेदामध्ये सांगितले आहे, ते म्हणजे शिरोधारा आणि शिरो अभ्यंग. शिरोधारा करताना आम्हाला असं लक्षात आलं आहे की जे हॉर्मोन्स आहेत, ॲड्रिनॅलिन, नॉर ॲड्रिनॅलिन, कॉर्टिसोल आहेत, ते बऱ्यापैकी सप्रेस होतात, कमी होताना दिसतात. त्यामुळे आणि आम्ही जेव्हा शिरोधारा करायचो तेव्हा मी ऑक्सिमीटर लावायचो आणि त्या ऑक्सिमीटरमध्ये आम्ही जे चेंजेस आहेत ते नोट डाऊन करायचो. तेव्हासुद्धा आम्हाला असं आढळलं की नाडी पण हळूहळू कमी व्हायला लागते, ब्लड प्रेशर कमी व्हायला लागतं आणि त्याचा फायदा इतका छान होतो की तो मनुष्य शिरोधारा केल्यानंतर लगेच झोपून जातो. असे शिरोधारेचे पण फायदे आहेत. त्यावरून शिरो अभ्यंग आणि शिरोधारा ब्राह्मी तेलाने करायची, शिरो अभ्यंग ब्राह्मी तेलाने करायचं. शिरो अभ्यंग म्हणजे काय, तर केसाच्या मुळाशी ब्राह्मी तेल बोटाने घेऊन असं व्यवस्थित मसाज करायचं. त्याच्यामुळे सुद्धा झोप छान लागायला लागते. पादाभ्यंग म्हणून सांगितलेले आहेत. पायाचा आणि डोक्याचा फार जवळचा संबंध आहे. तर शिर श्रवण पादेशु असं म्हटलेलं आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही मालिश करता अंगाचं तेव्हा पहिलं शिर, नंतर कान आणि पादेशु म्हणजे पाय यांचं मसाज आधी करायला सांगितलं आहे. त्यामुळे माणूस रिलॅक्स होतो. पायाचं मसाज केलं, पादाभ्यंग केल्यामुळे पहिलं डोकं शांत होतं. डोक्यामध्ये जी घणघण आहे, डोक्यामध्ये जे चंचलपणा आहे तो सगळा कमी व्हायला लागतो आणि डोकं शांत होऊन छान झोप लागायला लागते. हे सगळे उपाय करून पहा, खूप छान फरक पडतो. स्ट्रेस फॅक्टर कमी करायचा असेल तर हे उपाय फार महत्त्वाचे आहेत. त्याबरोबरच व्यायाम, ध्यानधारणा किंवा मेडिटेशन हेही महत्त्वाचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी एकत्र केल्यात तर सोने पे सुहागा खूप छान फरक पडतो आणि झोप छान लागायला लागते आणि आयुष्यातला स्ट्रेस फॅक्टर कमी होतो. आपण जास्तीत जास्त पॉझिटिव्ह होतो, समाधानी होतो, प्रसन्न होतो आणि आनंदी होतो. हे सगळे उपाय करून पहा. स्वस्थ राहा, मस्त राहा आणि मनालाही प्रसन्न ठेवा आणि आनंदी ठेवा. पुन्हा भेटूयात एक नवा विषय घेऊन. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा आणि आनंदी राहा. धन्यवाद.